राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत महायुतीचे 6 उमेदवार निवडून जाणं महाराष्ट्रातून जवळपास निश्चित मानलं जाते. पण महाविकास आघाडीकडे फक्त एक उमेदवाराला निवडून आणण्या इतकीच मतं आहेत, संख्याबळ आहे आणि तरीही तिन्ही पक्षातून इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे चित्र दिसते. म्हणजे एकीकडं आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही आमचाही एक खासदार राज्यसभेत जाणार असा सूर उमटताना दिसतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेत किंवा बैठकीत शरद पवार गटाची अनुपस्थिती विशेष लक्षवेधी ठरते. म्हणजे साधारणपणे असं असतं की एकदा राज्यसभेत गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी देण्याची परंपरा फारशी दिसत नाही, अपवाद वगळले तर. मग ठाकरे गट प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी इतका आग्रही का आहे? कसा राहिला त्यांचा राजकीय प्रवास? एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या डायरेक्टर पासून काँग्रेसच्या प्रवक्त्या, तिथल्या वादानंतर शिवसेनेत प्रवेश आणि आता पुन्हा राज्यसभेसाठी चर्चेत आलेलं नाव. चला प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. एकीकडे संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुढे यावं अशी भूमिका मांडल्याचं बोललं जात असताना, दुसरीकडे संख्याबळानुसार ही जागा शिवसेनेची आणि ती ठाकरे गटाला मिळाली पाहिजे असा दावा आदित्य ठाकरे करतात. आता बघा, संख्याबळाचा विचार केला तर राज्यसभेत संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता शिवसेनेचे 2 खासदार असणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात. देशीत असो, महाराष्ट्राचे प्रश्न असोत, धारावी पुनर्विकासाचा मुद्दा असो किंवा मुंबईच्या अदानीकरणाचा वाद, या दोन्ही खासदारांनी इंडिया आघाडीचं संविधान रक्षण लढ्यात आघाडीची भूमिका घेतली असं आदित्य ठाकरे म्हणतात. आता याच पार्श्वभूमीवर या दोन्ही जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात. त्यात आता एक जागेचं संख्याबळ आहे, तर प्रियंका चतुर्वेदी यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाईल आणि ती जागा आम्हालाच हवी अशी ही भूमिका आदित्य ठाकरे घेताना दिसतात. थोडक्यात काय, तर ठाकरे गटाकडून प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवार गटानं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. शिवाय राष्ट्रवादीतील संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेमुळे समीकरण जास्तच गुंतागुंतीची झालेत. म्हणजे जर शरद पवार गट राज्यसभेच्या रिंगणात उतरला किंवा शरद पवार जर पुन्हा राज्यसभेत जाणार असतील, तर ते संख्याबळाच्या गणितात बसतं का? आणि त्याहून महत्वाचं असं आहे की शिवसेना आणि काँग्रेस त्यांना आता पाठिंबा देतील का? कारण काँग्रेससाठी पण ही काही सोपी परिस्थिती नाहीये. कारण एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या प्रियंका चतुर्वेदी त्यावेळीही शिवसेनेत प्रवेश घेऊन राज्यसभेवर गेल्या आणि आता परत शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेत जाणार आहेत. मग काँग्रेसची त्याला किती सहमती असेल, हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि सध्या तरी शरद पवार गट देखील सावध भूमिकेत आहे आणि म्हणूनच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवार गटापासून 2 हात लांब राहिलेला दिसतोय. आणि म्हणून आता आदित्य ठाकरेंनी दावा केलाय की शरद पवारांची अजून भूमिका स्पष्ट नसल्यामुळे, किंवा आपण असं म्हणू शकतो की काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध आहे शरद पवारांनी परत राज्यसभेवर जाण्यासाठी. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जावी, तर राज्यसभेवर जावा अशी ठाम भूमिका शिवसेना ठाकरे गटातील आदित्य ठाकरे करताना दिसतात. आता शिवसेनेसाठी या प्रियंका चतुर्वेदी इतक्या महत्वाच्या काय? याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांचा दिल्लीतील राजकीय अनुभव, राज्यसभेतील कामकाज, दिल्लीतील राजकीय वर्तुळाशी संपर्क ठेवणे आणि वेगवेगळ्या स्तरावर संवाद साधणे, या सगळ्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांचा भाषणांवरील प्रभुत्वासोबतच सत्ताधारी पक्षातील नेत्यांशीही चांगलं जमतं, जे शिवसेनेसाठी महत्वाचं आहे. दिल्लीपर्यंत पक्ष नेण्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे. एवढंच काय, तर ऑपरेशन सिंदूर प्रकरणातही जेव्हा त्यावेळी काँग्रेसचे असणाऱ्या शशी खासदारांना जसं निमंत्रण देण्यात आलं होतं भाजपकडून, तसंच निमंत्रण प्रियंका चतुर्वेदी यांनाही दिलं होतं. आणि म्हणूनच दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी इतर अनेक नेत्यांशी त्यांचे जुळणारे संबंध शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. आणि म्हणूनच या ठिकाणी ठाकरे गट प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी आग्रही आहे. आता या प्रियंका चतुर्वेदी कोण आहे, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय हे देखील जाणून घेऊयात. प्रियंका चतुर्वेदी यांचं कुटुंब मूळचं मथुरेचं, पण नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1979 मुंबईतला. जुहू येथील शाळेतून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे विले पार्ले येथील कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. प्रियंका चतुर्वेदी यांच्या पतीचं नाव विक्रम चतुर्वेदी आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांचे पती IBM मध्ये चॅनल मॅनेजर आणि प्रोग्राम हेड म्हणून काम करतात. या दोघांना 2 मुलं आहेत, एक मुलगा अर्णव चतुर्वेदी आणि एक मुलगी अनिमा चतुर्वेदी. आता राजकारणात येण्याआधी त्यांनी एका इव्हेंट आणि मीडिया कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. शिवाय त्या प्रयास चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत आणि या ट्रस्ट मार्फत 2 शाळा देखील चालवल्या जातात. यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्यांनी राजकारणात येण्यास
त्यांचा पतीचा विरोध होता, मात्र तरीही त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. 2010 साली त्या काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. यानंतर त्यांची नॉर्थ वेस्ट मुंबई युथ काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्तीही करण्यात आली होती. त्यावेळी प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या अतिशय आक्रमक आणि प्रभावी प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जायच्या. न्यूज चॅनलवरील राजकीय चर्चामध्ये, डिबेटमध्ये त्या काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडताना दिसायच्या. पण एक अशी घटना घडली आणि त्यांनी काँग्रेसपासून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 साली त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे राफेल डील प्रकरणावर एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी अभद्र वर्तन केल्याचा आरोप झाला होता आणि याबाबत त्यांनी पक्षाच्या शिस्तभंग समितीकडे तक्रारी केली. त्यांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली, पण नंतर पक्षानं त्या कार्यकर्त्यांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेतली आणि या सगळ्या घडामोडीमुळे त्यांची नाराजी वाढली आणि अखेर त्यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण दुसरीकडे असंही सांगितलं जातं की त्याच काळात राज्यसभेच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या आणि प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली जाईल अशी दाट शक्यता होती, कारण त्या काँग्रेसची बाजू भक्कमपणे प्रत्येक ठिकाणी मांडत होत्या. मात्र त्यांना तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला असंही सांगितलं जातं. पण जेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की काँग्रेस फक्त तिकीट न मिळाल्यामुळे मी सोडलेलं नाहीये, तर त्यांच्या मते महिलांचा सन्मान हा त्यांच्यासाठी मोठा मुद्दा होता. पक्षात त्यांच्याशी अभद्र वर्तन झालं, त्यामुळे ते नाराज झाल्या असंही त्यांनी प्रवेशावेळी सांगितलं. मग यानंतर 2019 साली राज्यसभेची त्यांना खासदारकी देण्यात आली, त्या निवडूनही आल्या आणि यानंतर राज्यसभेतील थेट सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या एक नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. प्रत्येक मुद्द्यावर त्या सरकारवर आक्रमकपणे टीका करताना दिसून येतात. त्यामुळे आदित्य ठाकरेंना ज्या प्रकारचं राजकारण दिल्लीत पक्षाकडून, पक्षाच्या नेत्याकडून होणं अपेक्षित आहे ते होत असल्यामुळे ते जे करतायत त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय त्यांनी नेत्यांकडे लॉबिंग करायलाही सुरुवात केल्याचं सांगितलं जाते. नुकताच प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याचंही समजतंय. आता खरंच त्याचा उपयोग होईल की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. यावर परत महाविकास आघाडीचं बैठक बसेल का? काँग्रेस त्याला मान्यता देईल का? शरद पवारांच्या राज्यसभेचं नेमकं काय हो की नाही, यात अजूनही महाविकास आघाडी अडकून पडली आहे. संभ्रम अवस्था आणि अशात प्रियंका चतुर्वेदींच्या नावावर ठाकरेंकडून जोर दिला जातोय. त्यामुळे आता प्रियंका चतुर्वेदी परत खासदार बनणार की नाही हे मात्र 16 मार्च किंवा जेव्हा नामांकन जाहीर होतील तेव्हाच स्पष्ट होणार आहे. पण या सगळ्यावर तुमचं मत काय? महाविकास आघाडीतून कोणत्या नेत्याला राज्यसभेवर परत पाठवणं किंवा राज्यसभेवर संधी दिली जावी? कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.